नाशिकमधून नाशिकच्या जिंदाल कंपनीत सलग तिसऱ्या दिवशी आग धुमसतीये। प्रशासनाकडून खबरदारी घेत 3 किलोमीटर पर्यंतचा परिसर रिकामा करण्यात आलाय। अग्निशमन दलातर्फे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून कंपनीच्या परिसरात असलेली गॅसची टाकी फुटली तर 15 किलोमीटरचा परिसर हा होऊ शकतो। याच दरम्यान जिंदाल कंपनीच्या बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहूया। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव परिसरात असलेल्या जिंदाल कंपनीला मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती। अगदी 35 तासाच्या वर होऊन गेले तरी देखील ही आग जी आहे ती आपल्याला अद्यापही धुमसताना दिसते। परिसरामध्ये मोठे मोठे धुराचे जे लोट आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। खरं तर या कंपनीमध्ये पॉलिथिन मटेरियल असल्याने ही आग जी आहे ती जास्तीत जास्त वाढतच चालली, ती थांबण्याचं नाव नाही घेते। मात्र अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सातत्याचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहे। मात्र याच कंपनीच्या बाजूला जर बघितलं तर गॅसची एक मोठी टाकी, ती टाकी जर फुटली तर मोठा धोका होऊ शकतो। यामुळे प्रशासनाने आदेश दिलेले आजूबाजूचा 3 किलोमीटरचा परिसर आहे तो रिकामा करण्याचे जे आदेश आहे ते प्रशासनाच्या वतीने दिले। अगदी जवळच असलेल्या मुंडेगाव हे देखील रिकामा करण्याचे आदेश आहे ते प्रशासनाने दिले। कुठलाही मोठा धोका होऊ नये, अनर्थ टाळावा यासाठी खरं तर प्रशासनाने अगोदरच खबरदारी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी घेतलेली आपल्याला बघायला मिळते। आता या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला आणि NDRFच्या पथकाला यश येतं का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।